नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बाहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. माझं लव्ह मॅरेज झालंय. माझं 9 वर्षांचं प्रेम होतं. घरच्यांना मंजूर नव्हतं की मी खेडेगावात आलोय. काय करणार खेडेगावातून, शेती करणार का असं. तर त्यांना मी अशी सांगेन की इथं खूप मी सुखी आहे. सासू सासऱ्यांनी मला खरं खूप म्हणजे हे केलं, सपोर्ट केला. मी जे सकाळी सांगायचं ते संध्याकाळपर्यंत मला द्यायचं. मंडळी, आपण आलेलो आहोत कोल्हापुरात आणि कोल्हापुरातील या सगळ्या ताई आज आपल्याबरोबर सोहळा सख्यांचा हा साजरा करणार आहे. कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आहे आणि खूप उत्सुकता आहे की कोण होणार आहे आजच्या भागामध्ये हुकमाची राणी. त्यासाठी तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया. कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा चला पटापटा सगळ्या ताईंनी यायचे आपल्या या पहिल्या खेळासाठी. या बरं ताईंनो, तुमचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. अभिनंदन यासाठी की तुम्ही पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत आणि शुभेच्छा यासाठी की तुमच्यापैकी 5 ताई बाद होणार आहे. ओके, हा आपल्या पहिल्या या खेळाचं नाव आहे मीच बाई हुशार. मीच बाई हुशार हा खेळ असा आहे की मी 3 शब्द सांगणार आहेत. ओके, आकाश, पृथ्वी आणि पाताळ. आकाश म्हटल्यानंतर डोक्याला हात लावायचे, पृथ्वी म्हटल्यानंतर असं उभं राहायचंय आणि पाताळ म्हटल्यानंतर ओरवं उभं राहायचंय. पाताळ म्हणजे खाली म्हणून. ओके, जी ताई चुकेल ती ताई बाद. अशा 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळाकडे. पृथ्वी, हा चुकायचं नाही. रेडी? आकाश, पृथ्वी, आकाश, पृथ्वी, पृथ्वी, पाताळ, पाताळ, पृथ्वी, आकाश. कोण आऊट झालेले आहे त्याच ताई. ओके ताई, काय झालं, डोकं दुखतंय का? पाताळ, पाताळ. ओके, पृथ्वी, आकाश, आकाश. तू नाही ग बाई, ही ताई आऊट झालेली आहे. पृथ्वी, पृथ्वी, आकाश, पृथ्वी, पाताळ, पाताळ, पृथ्वी, पृथ्वी. ती ताई बाद झालेली आहे. ताई बसू शकते. ओके, 2 ताई आता बघूया कोण आहेत त्या 2 ताई बाद होत आहेत. रेडी? पाताळ, बसू शकते. रेडी आहेत सगळ्या? ओके, पृथ्वी, आकाश, ताई तुम्ही बाद झालेल्या आहात. तुम्ही बसू शकता. आणि ताई तुझं डोकं दुखायचं थांबलं का? आणि अशा पद्धतीने या खेळातून 5 ताई गेलेल्या आहेत. आपल्या पुढच्या खेळाकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई तुझं नाव सांग बरं. हर्षदा शुभम कांबळे. हर्षदा ताई, कसं वाटतंय? छान पण वाटते आणि भीती पण वाटायला. टायमिंग झालेलं, जेवणाची वेळ झाली आहे. जेवणाची वेळ झाली. घरी कोण नाही हो. मग कशा पाहिजे जेवण बनवते? शबे म्हणजे मिस्टर आहेत, मी आहेत, सासरे आहेत. अच्छा, म्हणजे आहेत ना. मग घरी कोण नाही म्हणून सांगते? सासूबाई नाहीत, ननंद नाहीत, गावाला गेले. मग कोणाचा फोन आला? भाऊजींचा फोन आला? अजून नाही अजून नाही ना आलाय. हे मग मी आहे, मी बघतो, भाऊजींना सांगतो मी. हा म्हणजे बघितलं ना, इथे जबाबदाऱ्या काय सुटत नाहीये तिथे ताईंच्या. याच असतात जबाबदाऱ्या. त्या जबाबदाऱ्यांमधून थोडा वेळ काढून स्वतःसाठी खेळ. ओके, तर सुरू करूया आपल्या ह्या दुसऱ्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. खेळाचं नाव काय? जिभेला काय हाड. हा, हे आपल्या खेळाचं नाव आहे. याच्यामध्ये कसं आहे, मी एक वाक्य देणार आहे. ते वाक्य पटापटा पटापटा बोलून दाखवायचं आहे. जी ताई व्यवस्थित बोलून दाखवेल ती असणार आहे विजेती. हा, अशा 2 ताई जाणार आपल्या पुढच्या खेळाकडे. ओके, ते वाक्य न चुकता सलग 15 वेळा बोलून दाखवायचं. हा,
ओके, आणि ते वाक्य असं आहे, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. हे सगळे शब्द उच्चार अगदी व्यवस्थित आले पाहिजे. ओके, ठीक आहे. पहिल्यांदा आधी कुठून सुरुवात करायची? इथून का इथून? हा, तिथून करायची. अच्छा, ठीक आहे. हे ताई म्हणतात की तिथून सुरुवात करायची आहे, तर त्यांच्या शब्दाला आपण मान देऊया, त्यांचं वयाचं आपण भान ठेवूया, आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आपण सुरुवात करूया इथूनच. हा, सगळ्यात पहिल्यांदा आधी ही ताई. हा 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 ताई, हा सुरुवात. रेडी, 1 2 3. डाळ जरा जाड दळा, 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 डाळ. ह्या बात आहे, व्हेरी गुड, मस्त. रेडी, हा ताई, 1 2 3. हा, डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा जाड. ओके. आता नाही, मध्ये एकदा चुकलीस तू फक्त. हा, फक्त आता ना मी म्हणतो तसं म्हणायचं. ओके, रेडी, 1 2 3. हे, डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा जाड दळा. हा, रेडी, 1 2 3. हा, डाळ जरा जाड दळा, 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 जाड दळा दळा. 1 2 3. हा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा डाळ जरा जाड धरा. आणि कोण धरणार आहे ती मला सांग बरं. हा, इथं. हा, रेडी, 1 2 3. हा, डाळ जरा जाड दळा, पुन्हा धरात चालले तुझं. हा, रेडी, 1 2 3. हा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा डाळ दळा, आणि आता इथून. ओके, 1 2 3. डाळ जरा डाळ जाड दळा, हा, बरोबर, करेक्ट आहे. हा, डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा डाळ जरा. भाऊजींना बोलवायला पाहिजे, डाळ धरायला सांगते ताई. हा, रेडी, 1 2 3. हा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा डाळ जरा जाड दळा. एकदा जोरदार टाळ्या. आणि आता शेवटची ताई, 1 2 3. डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा जाड दळा. दार धरा धरा, दार धरा दार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि या ताईंनी खूप छान म्हटलं, पण एकदाच चुकली. बाकीच्या सगळ्या ताई खूप चुकल्या, पण एक ताई आहे जी बोलताना फक्त एकदा चुकली, ती आहे राधिका ताई. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि जिने न चुकता अगदी सलग म्हणून दाखवलेले कोण आहे ती ताई? कोण आहे ताई? कोण आहे ताई? आमची ताई, आमची ताई हर्षदा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. दोन्ही ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि पुन्हा एकदा राधिका ताई आणि हर्षदा ताई, तुमचं अभिनंदन. तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटते? छान वाटते. छान वाटते. काय सांगशील पण या खेळांबद्दल किंवा या 16 सख्यांच्या कार्यक्रमात सहभागी झालीस? छान वाटलं नव्हतं इथपर्यंत येईन. इथपर्यंत वाटलं नव्हतं. ओके, व्हेरी गुड. हा, हर्षदा ताई कसं वाटते? खूप छान वाटते आणि इथपर्यंत तिला असं वाटलं नव्हतं. हा, हरकत नाही. तर आता हा खेळ काय, तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी आपण राधिकाताई आणि हर्षदाताई या दोघींसोबत आपण जाणार आहोत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये.
ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव राधिका निशांत पाटील. माहेर कुठलं माहेर माझं कोल्हापूर. आणि सासर? नंदवाळ. अरे वा, किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष होतील आता मार्च मध्ये. 2 वर्ष. कसा चाललाय संसार? छान चाललाय. भाऊजी कसे आहेत? छान आहेत. छान आहेत. काय सांगशील माहेर बद्दल? कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? आई वडीलच येतात, कारण माझं लव्ह मॅरेज झालंय. माझं 9 वर्षांचं प्रेम होतं आणि घरच्यांना मंजूर नव्हतं की मी खेडेगावात आलोय. काय करणार खेडेगावातून, शेती करणार का, असं बोलत होते. तर मी त्यांना न सांगता आले, म्हणजे लग्न करून इकडं. तर त्यांना मी अशी सांगेन की इथं खूप मी सुखी आहे. म्हणजे बोलतात आता माझ्याशी ते. सासू सासरेच खूप चांगले मिळाले, इथेच आहेत ते आता. आणि शिक्षण माझं मम्मी पप्पांकडं जास्त झालं नाही, आजोळी झालं माझ्या. पण मग आता माहेरचे सगळे बोलतात तुझे? माहेरचे सगळे आता बोलतात, सगळं चांगलं आहे त्यामुळे बोलतात सगळे. माहेरी कोणालाच काही सांगितलं नव्हतंस तू? माहित होतं सगळ्यांना, त्यामुळेच खेडेगावात नको, तू सिटीतले आहेस, दुसरीकडे द्यायचं होतं त्यांना. अच्छा. काय करतात भाऊजी? ते पेंटिंग कॉन्ट्रॅक्ट. अच्छा, ओके. सासू सासऱ्यांनी मला खरं खूप म्हणजे हे केलं, सपोर्ट केला. म्हणजे मी जे सकाळी सांगायचं ते संध्याकाळ करून मला द्यायची. म्हणजे सासरे इथंच आहेत, सुबाई पण इथंच आहेत. पण ताई मला असं विचारायचं आहे की तू आलीस, तू निर्णय घेतलास, तू सासरी आलीस इथे तुझ्या, साधारणतः किती दिवसानंतर किंवा किती वर्षानंतर तू पहिल्यांदा फोन केलास की त्यांचा तुला आला होता माहेरकडून? माझे वडील आले घरी पहिला. अच्छा, भेटायला मला. ओके. काय काय तो क्षण होता, म्हणजे की साधारणतः किती दिवसानंतर आले होते? 1-1.5 महिन्यानंतर. 1.5 महिन्यानंतर आले होते. काय वाटलं होतं तेव्हा? खूप वाईट वाटलं की आपला निर्णय चुकला काय असं वाटलं. म्हणजे लव्ह मॅरेज करून इथं आलोय, घरचे बोलतील का, काय माझं चुकलं काय ते असं वाटत होतं. पण असं काहीच नाही, मी तर खूप सुखी आहे. पण त्यावेळेला बाबा आले घरी तेव्हा ते काय म्हणाले? सगळं बघून त्यांना आनंदच झाला आणि त्यांनी घरच्यांना सगळ्यांना सांगितलं, आले सगळे भेटायला मला. अच्छा, मग आता सगळं छान व्यवस्थित छान. आहे. पण समजा त्यावेळेला बाबा घरी आले होते, पण समजा मनातलं बरंच काही आपलं बोलणं होत नाही, ह्याच या माध्यमातून काय तू आई बाबांना तुला सांगावं असं वाटते? माझा निर्णय चुकला असेल तर मला माफ करा. सगळं तुमचं ऐकलं, खरी ही एकच गोष्ट नाही ऐकली, त्याच्याबद्दल माफ करा मला. पण आता मी तर सुखी आहे खूप, पुढे सांगायचं. पण छान, आता सगळं व्यवस्थित आहे, छान व्यवस्थित. वा, खूप छान. ताई तुझा सुखाचा संसार असाच आयुष्यभर असू दे. एका भावाकडनं ही मी ईश्वरचरणी नक्कीच प्रार्थना करीन. आणि मला त्या संदर्भात मी आईबाबांशी पण बोलेन की आता ते पण छान बोलत आहेत, व्यक्त होत आहेत. कदाचित ताई तिचा तुमच्या मतानुसार तिचा निर्णय कदाचित तिने चुकीचा घेतला असेल, तुम्हाला असं वाटत असेल, पण आहे ती छान सुखात आनंदात आहे आणि तिने तिचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल तिचा खरंच तो अभिमान आहे. ताई तुला कसं वाटतंय आता मनातलं व्यक्त होऊन, मन मोकळं करून? छान वाटतंय. म्हणजे इथून म्हणजे मला बोलता आलं आणि ते आता माझ्या घरच्यांपर्यंत पण जाईल. नक्कीच नक्कीच त्यांच्यापर्यंत हे पोहोचणार आहे. माहेरची माणसं सुद्धा तुझ्या आयुष्यात किती महत्त्वाची आहेत, त्यांचा तू किती विचार करतेस हे नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आम्हालासमोर बोलता आलं नसतं, खरं इथून मला बोलता आलं, सगळं व्यक्त करता आलं, त्याबद्दल तुमचे आभार मानेन. मला पण खूप छान वाटलं, तू अगदी मन मोकळेपणाने व्यक्त झालीस, बोललीस. आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. म्हणजे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. खेळाचं नाव काय ताई? पत्ता फ्राय. पत्ता फ्राय. राधिका ताई? पत्ता फ्राय. पत्ता फ्राय. हा खेळ असा आहे की मी 1, 2, 3 म्हणणार आहे आणि 1, 2, 3 म्हटल्यानंतर एका हातामध्ये परात पकडायचे आणि एका हातामध्ये हे उलटणं पकडायचे. ओके, हे असं. ही जी परात आहे ती अशी टच करायची नाही टेबलाला, ती वरतीच धरायची.
आणि हे उलटणे ते इथे किंवा इथे असं पकडायचं नाही, इथेच पकडायचंय. ओके. आणि 1 2 3 म्हटल्यानंतर हे पत्ते असे उचलायचे आणि परातीत टाकायचे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पत्ते आपल्या परातीमध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पण हे इतकं सोपं नाही. हा खेळ सुरू करण्या अगोदर दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. ओके. हा चला तर मग त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधायची. या बरं. एक 2 3. कुठं हाय म्हणजे हाय इथंच आहे. कुठं हाय काय? हा हा इथं. हा हा इथं ताई. हा ओके. हा ओके. हा मिळाले. हा ओके. हर्षदा ताई व्हेरी गुड. हा मस्त. शब्बाश. हा शब्बाश. अरे शब्बाश हर्षदा ताई व्हेरी गुड. शब्बाश शब्बाश. हा हळूहळू आलं आलं आलं. हा आलं बघा. हा हा मस्त 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 मस्त. हा मस्त मस्त. हा मस्त व्हेरी गुड व्हेरी गुड. हा पत्ते पाडू नको आमचे. शेवटची 10 सेकंद. 10 एक. असं नाही करायचं. हा 1 म्हटल्यानंतर लगेच टाकले आपले तळू. आणि बघा इथं. आता पट्टी काढली तरी चालेल. पट्टी काढली तरी चालेल. पट्टी काढले ठेवा इथं. हा इथं ठेवा. बघा आपापल्या काय वाटतं कोणाचे पत्ते जास्त आहेत? राधिकाताई तुझे का हर्षदाताईचे? ठीक आहे हरकत नाही. आपण पत्ते मोजूया. आधी आपण राधिकाताईंचे पत्ते मोजूया. ओके. 1 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172 173 174 175 176 177 178 179 180 181 182 183 184 185 186 187 188 189 190 191 192 193 194 195
69, 70, 71. ओके, लक्षात ठेवा हा, 71. ओके, आणि आता आता हिचे मोजायचे पत्ते. रेडी? 1 2 69, 70 आणि विजेती आहे हर्षदाताई. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 70 पत्ते गोळा केलेले आहेत. व्हेरी गुड. विजेती आहे हर्षदाताई. कसं वाटते ताई? खूप छान वाटतं. आनंद पण झाला. खूप छान वाटतंय. कसं वाटतंय? आनंद झाला. मी परत आलो. इथपर्यंत आलेले 70 पत्ते तू गोळा केलेले आहेस. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या ताईंनी किती गोळा केले? 71 गोळा केलेले आहेत आणि तू 70, त्याच्यामुळे विजेती झालेली आहे. मग कशाला मग अशी टाळ्या बिया वाजवल्या तू? हा, हरकत नाही. खूप छान वाटलं. विजेती ठरलेली आहे राधिकाताई. 71 पत्ते गोळा केलेले आहेत. एका पत्त्याने विजेती झालेली आहेत आणि अर्थातच उपविजेती ठरलेली आहे हर्षदाताई. आणि उपविजेती ठरलेली आहे हर्षदाताई. ताई खूप खूप अभिनंदन तुझं.
हा तसं वाटतंय. सांगोट बरं याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची, भाऊजींना द्यायचे, त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. व्हेरी गुड. त्या बात आहे. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे राधिका ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय ताई हुकुमाची राणी झालीस तू? खूप छान वाटतं. खूप छान वाटतंय. आता तू हुकुमाची राणी झालीस, काय असा हुकूम सोडणार आहेस की ती गोष्ट तुला बदलायची? हाच की चिडचिडपण आज कमी करीन. अच्छा, कोणावर? भाऊजींवर की सगळ्यांवरतीच? ओके, हरकत नाही. तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. पुन्हा एकदा राधिकाताई तुझं खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली असतो आणि मजा आली आजच्या भागामध्ये सुद्धा. म्हणजे भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.